लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 मार्चचा एपिसोड आपण ऐकत आहोत। आजच्या भागामध्ये काव्या, पार्थ आणि जीवा नंदिनी यांचा विवाह संपन्न होतो। लहान मुलांच्या सुस्वरात काव्या आणि पार्थ आणि जीवा नंदिनी यांच्या मंगलाष्टका पार पडतात। आंतरपाठासाठी खाली आल्यावर चौघांनाही भरून आलेलं असतं। अखेर त्यांचं स्वप्न साकारलेलं असतं। थोड्या वेळाने जेव्हा कन्यादानाची वेळ येते तेव्हा नंदिनीला आठवतं की तिचे बाबा काही दिवसांपूर्वी जीवाच्या विरोधात होते आणि तेच आज तिचं कन्यादान करून जीवाशी लग्न लावून देत आहे। जीवाला सुद्धा त्याने आनंद आश्रमातील एका मुलीचं केलेलं कन्यादान आठवतं। एखाद्या बापासाठी तो क्षण किती कठीण असतो याची जाणीव त्याला आधीच झालेली असते, त्यामुळे तो सुद्धा भावुक झालेला असतो। काव्याला सुद्धा आठवते की तिचे बाबा काही दिवसांपूर्वी ह्या लग्नासाठी नाराज होते आणि अगदी आज ते सहखुशीने काव्याचा हात पार्थ देशमुखांच्या हातामध्ये सोपवत आहे। तिला या गोष्टींचा खूप आनंद होत असतो। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात। पुढच्या प्रत्येक विधीमध्ये त्या चौघांनाही त्यांच्या भूतकाळातले काही क्षण आठवतात। सुरुवातीला स्वतःच्या जवळ न फिरून देणारी काव्या ही पार्थच्या प्रेमात कशी पडले हे तिला तिच्या डोळ्यासमोरून जात असते, तर सतत आपल्यावर चिडचिड करणारा जीवा आपल्यासाठी कसा कावराबावरा झालेला असतो हे नंदिनीला आठवतं। दोघांचेही डोळे भरून आलेले असतात। प्रत्येक सप्तपदीमध्ये चौघेही जण एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहायचे वचन देतात। या जोड्यांना पाहून देशमुख आणि मोहिते कुटुंब प्रचंड खुश असतात, पण रम्या मात्र सगळ्यांसमोर खुश असल्याचं नाटक करत असते। रम्या हॉलमध्ये फिरत असताना तिची धडक एका मुलाशी होते। हा तोच मुलगा आहे जो सध्या सोशल मीडियावर धमाकूळ घालतोय। बायको पाहिजेल असा बोर्ड घेऊन तो मुंबईच्या वेगवेगळ्या ठेशांवर फिरताना दिसतोय। बायकोचा शोध घेत तो काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी यांच्या लग्नामध्ये येऊन पोहोचतो। त्याची धडक रम्याशी होते। रम्याला पाहून तो अगदी हरवून जातो। तो रम्याला विचारतो, तुम्ही सिंगल आहात का? तेव्हा रम्या त्याला हो असं उत्तर देते। त्यामुळे तो तिच्यामध्ये बायकोला बघत असतो। मात्र रम्या नंतर त्याला बोलते की मी सिंगल असले तरी मनाने मॅरिड आहे। रम्या म्हणते, लहानपणीच माझं एकाशी लग्न झालेलं, मात्र तोही लग्न मान्य करायला तयार नाही, पण मी मनाने त्याला नवरा मानलेलं आहे। तिचं हे उत्तर ऐकून तो शांतच होतो। रम्या म्हणते, पण तुम्ही नका निराश होऊ, तुम्ही ना मिस्टर? तो मुलगा म्हणतो, राजा म्हणजे धनराज नाव आहे माझं। रम्या म्हणते, अच्छा? तो मुलगा म्हणतो, म्हणजे फक्त नावातच धन आहे? तो मुलगा म्हणतो, नाही नाही, राजा नाव आहे। रम्या आता गालातल्या गालामध्ये हसते। रम्या म्हणते, ओके ओके, मला एवढंच म्हणायचंय, या राजाला त्याची राणी नक्कीच मिळेल, ऑल द बेस्ट असं म्हणून रम्या तिथून जाते। तो मुलगा थँक्यू थँक्यू म्हणत असतो मागे। आता रम्या तिथून गेल्यावर तो मुलगा म्हणतो, यायला सगळ्याच पोरी एंगेज असतात आणि हिचं काय तर मनाने मॅरिड आहे। आता इकडे जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ यांचा सप्तविधी चालू असतो। आजच्या पूर्ण एपिसोड मध्ये हे दोन्हीही जोडपे खूप भावुक झालेले दाखवले आहे आपल्याला, आणि हे मनातून खूप खुश पण आहेत आणि यांना एकमेकांसोबत घालवलेले क्षण भरपूर आठवतात। आणि आपल्याला आजच्या पूर्ण एपिसोड मध्ये बॅकग्राऊंडला या मालिकेचं शीर्षक गीत ऐकवलं आहे आणि आजच्या पूर्ण व्हिडिओ मध्ये शब्द कमी आठवणीत जास्त दाखवले आहे। तर आजचा हा एपिसोड पूर्ण आठवणींमध्ये संपलेला आहे। तर पुढील एपिसोड मध्ये दाखवलं आहे की यांची खूप जोरदार अशी वरात निघलेली आहे। दोन्हीही जोड्या खूप एन्जॉय करतायत। मानिनी काकू, विक्रम हे देखील खूप डान्स करत आहे।